नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर पुन्हा ठिकाणी माझ्या युट्यूब स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे की या ठिकाणी एमपीएससी ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्याची जाहिरात आलेली आणि यामध्ये तलाठी भरती सुद्धा या ठिकाणी ऍड झालेली आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आज जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी तलाठी भरती आणि एमपीएससी ग्रुप सी च्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं अर्थशास्त्राच्या प्रश्नावरती या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या समोर येतोय. सराव प्रश्न बघा मित्रांनो, बघतोय आपण जे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या तलाठी एक्झाम साठी आणि एमपीएससी ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेसाठी या ठिकाणी महत्त्वाचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय. बघा मित्रांनो, प्रश्न पहिला आहे की पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1948 मध्ये नेमली. बघा ना, या प्रश्नामध्ये पहिले जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो बघा तारीख पाहिजे होती 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 1949. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 मध्ये सांगितलंय ऑगस्ट 1948. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हा चुकलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हा रॉंग आहे. प्रोफेसर बी.आर. गाडगीळ हे त्याचे अध्यक्ष होते. बघा मित्रांनो, ते या ठिकाणी पीसी महालनोबिस जे होते हे पीसी महालनोबिस या ठिकाणी याचे अध्यक्ष होते. इथे आपल्याला दिलाय डी.आर. गाडगीळ. तर डी.आर. गाडगीळ आणि डॉक्टर बी.के.आर. भीराव हे या ठिकाणी या समितीचे सदस्य होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 पण रॉंग झालेला आहे. तुम्हाला या ठिकाणी योग्य विधान विचारलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 अ आणि ब हे दोन्ही विधाने काय आहे? अयोग्य आहे. अ व आणि हे दोन्ही विधान काय आहे? अयोग्य आहे. बघा मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. 1950 ते 1951 आणि 2010 ते 11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनात जीडीपीत वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात राहिलेला आहे? बघा, प्राथमिक क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यामध्ये नैसर्गिक क्षेत्र येतात, ज्यामध्ये कृषी येतो, ज्यामध्ये वनस्पती येतात, ज्यामध्ये प्राणी येतात, ज्यामध्ये खनिज संपत्ती येतात. हे सर्व क्षेत्र जे येतात हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. तर 3 क्षेत्र आहे. एक आहे प्राथमिक क्षेत्र, एक आहे द्वितीयक क्षेत्र, एक आहे तृतीयक क्षेत्र. द्वितीयक क्षेत्रालाच आपण उद्योग क्षेत्र सुद्धा म्हणतो. ओके, म्हणजे प्राथमिक क्षेत्रावर प्रक्रिया करून जी कुठली वस्तू तयार होते त्या वस्तूचा समावेश द्वितीयक क्षेत्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ ऊस आहे. ऊस हे प्राथमिक क्षेत्र आहे. त्यापासून साखर तयार होईल, तर साखर हे काय गेलं? द्वितीयक क्षेत्रामध्ये गेलं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या वेळेला 1951 ते 1956 आपली पहिली पंचवर्षीय योजना झाली, त्यावेळेला आपला जास्तीत जास्त जो या ठिकाणी उत्पन्न मिळत होतं हे प्राथमिक क्षेत्रापासून मिळत होतं. परंतु 2010 आणि 11 मध्ये या ठिकाणी याचे प्रमाण कमी झालं आपल्याला दिसतंय. बघा मित्रांनो, ते पहिला ऑप्शन आहे 55.4 ते 14.3%, 55.1 ते 16%, 56 ते 15%, 55.4 ते 17%. तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 15.4 ते 14.3 आहे. ओके, मग आता तुम्हाला जर विचारलं मग सध्या सर्वात जास्त भारताला या ठिकाणी कुठल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे किंवा मोठा वाटा आहे, तर तो आहे मित्रांनो सेवा क्षेत्र, आपण सर्व्हिस सेक्टर म्हणतो. 1 नंबर सर्व्हिस आहे, 2 नंबरला इंडस्ट्री म्हणजे उद्योग क्षेत्र आहे आणि 3 नंबरला प्राथमिक क्षेत्र या ठिकाणी आपल्याला दिसत असतात. ओके, पुढे जर तुम्ही बघितलं तर भांडवली वस्तू पायाभूत उद्योगाचा विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणाच्या प्रतिमावर आधारित होती? बघा मित्रांनो, जी पहिली योजना होती ही पहिली योजना हेराल्ड डोमर यांच्या प्रतिमावर आधारित होती. आणि या ठिकाणी पहिल्या योजनेमध्ये शेतीवरती मोठ्या प्रमाणात भर दिला होता. आणि जी दुसरी योजना होती या दुसऱ्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर विचार केला तर या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगावरती भर दिला होता. ओके, तर या ठिकाणी जे तुम्हाला माहिती असेल की पहिली योजना 1951 ते 56 मध्ये झाली होती आणि दुसरी योजना 56 ते 62 मध्ये झाली होती. आणि दुसऱ्या योजनेवरती या ठिकाणी पीसी महालनोबिस यांचं या ठिकाणी भर होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, सॉरी महालनोबिस, ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, महालनोबिस. ओके, पुढे आपण जर गेले तर बघा भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9 वरून
11 मध्ये 12.1% एवढी घटली आहे. तर ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बघा, 2011च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येमुळे घटली आहे. बघा, जम्मू काश्मीर सोडून नाही तर जवळजवळ बऱ्यापैकी राज्यांमध्ये या ठिकाणी 6 वर्षाखालील मुलांचे प्रमाण घटलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, तुम्हाला माहिती असेल की नागालँड हा जो राज्य आहे यामध्ये मायनस लोकसंख्या झालेली आहे. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला आहे ऑप्शन नंबर 1, फक्त अ हे विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेलो तर केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसूल खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागतात. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी दोन स्वस्त मार्ग कुठले आहेत? बघा, दोन खाते असतात या ठिकाणी असतात, एक महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प. ओके, तर या ठिकाणी खाते आपल्याला दिलेले आहेत. तर बघा, बाह्य कर्ज, कर महसूल, अल्प बचती आणि करेत्तर महसूल. बघा, कर म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू मध्ये जातो हा. ओके, म्हणजे महसूल. करेत्तर म्हणजे इतर या ठिकाणी, त्यामुळे याचं उत्तर आहे ब आणि ड. ब आणि ड कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेलो तर बघा, तुम्हाला दिसत असेल प्रश्न पुढचा, मध्यवर्तीय राजकोषीय सुधारण्याचा अंतिम उद्देश काय? राजकोषीय सुधारणा म्हणजे काय? देशावरील कर्जाचे प्रमाण कमी करणं, देशामध्ये तूट आहे ज्यामध्ये महसूल तूट, भांडवली तूट, प्राथमिक तूट, अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट, ह्या तुटी कमी करणं, यालाच काय म्हटलं जातं? या ठिकाणी मध्याह सुधारणा अंतिम. बघा, कर्ज स्थिरस्थायी पातळीपर्यंत हटविणे, चालू खात्यावरील तूट कमी करणे, राजकोषीय तुटीत वाढ करणे. वाढ तर पॉसिबल नाहीये, कारण तूट कमी करणे हे पण नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ड बघा, अर्थसहाय्य कमी करणं म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला दिसत आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर खालीलपैकी विधाने विचारात घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. हे बरोबर आहे. आरबीआय कायदे 34च्या ऍक्ट नुसार या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. या रिझर्व्ह बँकेचे जे मुख्यालय होतं त्या ठिकाणी कोलकात्याला होतं. 1937 मध्ये हे मुख्यालय मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलं. रिझर्व्ह बँकेचे आपल्याला जर विचार केलं तर रिझर्व्ह बँकेचे जे पहिले गव्हर्नर जर विचारले भारताचे तर ते होते सी.डी. देशमुख. ओके, तर हे माहिती असणं महत्वाचं आहे. भारताचे पहिले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण? तर सी.डी. देशमुख या ठिकाणी होते. ओके, पुढे आपण जर गेलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1950 मध्ये झालं. हे चुकलेलं आहे, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1949 मध्ये झालेलं आहे. यासाठी 1948 चा कायदा आपल्या संसदमध्ये टाकला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं रॉंग चुकलेलं आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिणाम नाणी जाहीर केले जातात. बघा, 1 रुपयाची नोट आणि बाकी सर्व जे नाणे आहे या 1 रुपयाच्या नोटवरती भारताच्या वित्त सचिवाची सही असते. बाकीच्या नोटवरती आरबीआयच्या गव्हर्नरची या ठिकाणी सही असते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी पण बरोबर आहे. पण राईट आन्सर तुम्हाला विचारलाय म्हणून अ आणि क. अ आणि क कुठे आहे? ओके, सॉरी, अ आणि क. ओके, तर या ठिकाणी आपण जर विचार केलं तर या ठिकाणी असत्य विचारलाय. बघा, तर असत्य काय? ओनली ब. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं रॉंग आन्सर असणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिलाच अभूतपूर्व प्रमाणातील वेतनधारित रोजगार हमी योजना आहे. यापैकी मुख्य यश पुढील कुठले आहे? बाबीबा, रोजगार संधी वाढ करणे, वेतन मिळण्यास करण्यास मदत करणे, वित्तीय समावेशन करणे, महिला सक्षमीकरण करणं. त्याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व विधाने बरोबर असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेलो तर बघा, मानव विकास निर्देशांक मूलभूत 3 घटक कुठले? बघा, हा जो निर्देशांक आहे यावरती कुठलाही पेपर बघा, एमपीएससी ग्रुप बी बघा, सी बघा, ए बघा, प्रश्न असतो म्हणजे असतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, यामध्ये आरोग्य, रोजगार आणि शिक्षणावरती भर दिला जातो. तर बघा, जन्माच्या वेळी आयुर्मान, प्रौढ साक्षरता आणि प्रवेश दर हे पहिलेच या ठिकाणी याचं उत्तर बरोबर आपल्याला दिसतं. पुढे जर तुम्ही गेले मित्रांनो तर पुढील पैकी कोणते उद्योग
कारखाने उदाहरणी परवाना आवश्यक आहे, म्हणजे हे उद्योग जर तुम्हाला सुरू करायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते, ज्यामध्ये सिगारेट आहे, औद्योगिक आहे, केमिकल आहे. ओके, तर बघा सिगारेट प्रक्षेपण, औद्योगिक आहे, दारू आहे आणि सामग्री, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 वरील पैकी चारही साठी परमिशन घ्यावी लागणार आहे. भारतातील कोणते घटक भारतातील आर्थिक नियोजनाचे अपयश आहे? बघा दिलेला आहे अल्प दरडोई उत्पन्न वृद्धी दर, दारिद्र्य आणि बेकारी, संथ औद्योगिकरण, उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता. ओके, तर या उत्तर आहे ब आणि ड, हे दोन या ठिकाणी महत्वाचं आहे. दारिद्र्य आणि बेकारी, उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता. पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर भारत निर्माण कार्यसूचीत पुढील बाबीचा समावेश आहे: पाणी पुरवठा, गृहनिर्माण, रस्ते बांधणी आणि बंदर बांधणी. बघा बंदर बांधणी यामध्ये येत नाही, बाकी सर्व येतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 पाणी पुरवठा, गृहनिर्माण आणि रस्ते बांधणी या ठिकाणी आपण सांगू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे गेले तर भारत सरकारने 1991 चे औद्योगिक लौहदंडी या हेतूने जाहीर केले होते. लघु उद्योगांना बळकट आणि सशक्त करण्यासाठी, बरोबर, पतपुरवठ्याची हमी देण्यासाठी, कच्चा माल हे चुकीचं आहे, विक्री झालेल्या गोष्टी देण्यासाठी, म्हणजेच काय अ, ब आणि ड या ठिकाणी पाहिजे. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा विचार केला तर प्राध्यापक डी.टी. लकड़वाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? बघा, तर मित्रांनो ही जर समिती विचार केली तर ही 1989 मध्ये कमिटी आली होती डी.टी. लकड़वाला, आणि 1993 मध्ये या समितीने आपला रिपोर्ट दिला होता. तर मित्रांनो या समितीने एक यूआरपी आणि एक एमआरपी या दोन पद्धती वापरल्या होत्या, युनिफॉर्म रिकॉल पिरियड आणि मिक्स रिकॉल पिरियड. त्यामुळे या बघा यूआरपी आणि एमआरपी हे दोन पद्धती आहेत, म्हणजे ब आणि क हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी शेवटचा प्रश्न आपण डिस्कस करतोय, आदर्श शेतमाल विक्री व्यवस्था म्हणजे काय? ओके, मध्यस्थांचा अल्पसंख्या, मध्यस्थांना भरपूर सुविधा देणे, बाजार विषयक माहितीची उपलब्धता, कृषी अवजार दरात सुधारणा करणे. ओके, बघा तर या ठिकाणी याचा आपण विचार केला तर ऑप्शन नंबर 3 अ ब क हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर आज माझं अर्थशास्त्र या विषयावर जर तुम्हाला लेक्चर दिलाय, त्या ठिकाणी प्रश्न डिस्कस केले, हे जर तुम्हाला मित्रांनो आवडलं असेल तर तुम्ही या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की आपल्या मुंबईमध्ये 15 वर्षापासून क्लास आहे. मुंबईमध्ये या ठिकाणी आपले 6 ब्रँचेस आहेत, ज्यामध्ये ठाणे आहे, नेरूल आहे, मरीन आहे, अंधेरी आहे आणि बोरिवली आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर आमच्या या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्या ठिकाणी आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण एमपीएससी आणि यूपीएससी, पोलीस भरती, रेल्वे भरती, ओके, या सर्व भरती, सरळ सेवा भरती, या सर्व क्लासेस या ठिकाणी मित्रांनो आपण घेतात. तुम्हाला जर या ठिकाणी क्लास जॉईनिंग करायचा असेल किंवा तुम्हाला जर आमच्याकडून पर्सनली फक्त 1 to 1 या ठिकाणी जर पाहिजे असेल तर ती सुविधा सुद्धा आपल्याकडे आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.